मेरा नाम रोमिला रामेश्वर बिसेन है। मैं इस गांव की सरपंच हूँ और मुझे जिल्हा स्तरीय संत प्राथमिक शाळा केसलवाडा पोवार या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा होत आहे आणि या शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये गावातील सगळं या ठिकाणी आलेले आणि या ठिकाणी वेशभूषेमध्ये शाळेचे विद्यार्थी छत्रपती महाराज शिवाजी त्यांचे मावळे साईबाई सगळं पूर्ण त्यांनी झाकी पूर्ण निर्माण केलेले आहेत। शाळेचे पूर्ण विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। म्हणजे चव्हाण गोंदिया या ठिकाणी आता आपण भेट घेणार आहोत। इथले प्रथम नागरिक सरपंच बिसेन मॅडम यांच्याबरोबर की या गावामध्ये कोणकोणते असे उपक्रम राबवले जातात शाळेतर्फे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत तर्फे कोणते कार्यक्रम होतात, तर त्या संबंधी भेटूया आपण। बिसेन है, मैं इस गांव की सरपंच हूँ। सरपंच होने के बाद में हमने हमारे गांव में बहुत से उपक्रम किए, जैसे कि वृक्षारोपण करना, गांव को स्वच्छ करना, रेन वाटर हार्वेस्टिंग, क्योंकि अभी पानी बचाना बहुत ही जरूरी है, क्योंकि बहुत ज्यादा पानी की पातळी नीचे जा रही है। इसलिए हमने रेन वाटर हार्वेस्टिंग किया, हर घर में शोष किए, घर घर में शोष कटे, जिसके कारण वही के वही पानी ऑब्जर्व होता है और पानी की पातळी नीचे नहीं जाती। उसके बाद में हमने अभी तालुका में भी पहला पुरस्कार लिया ग्राम स्वच्छता अभियान में, स्वच्छता में। हाँ, और संत गाड़ के बाबा स्वच्छता अभियान में जिला पुरस्कार भी हमने ही लिया, क्योंकि हमने जिस तरह स्वच्छता की है और हम लोगों को गांव का बहुत सा मिला है, जैसे उसको बहुत जन सहकार्य मिला है। और देखो अभी कितने साल हो गए आपको सरपंच हो? मुझे 2 साल हो गए। 2 साल हो गए, तो और अभी भविष्य में क्या क्या करने वाले हो? अभी हम विभाग का पुरस्कार लेना है और उसकी हम जोर से तैयारी हमारे शुरू है। अभी 24 तारीख को टीम आ रही है और उसके लिए हमारी तैयारी शुरू के। टीचर्स बहुत अच्छे हैं जो बच्चों की गुणवत्ता बढ़ाने में शारीरिक, बौद्धिक, मानसिक इसमें पूरे कार्यशील है। और आप बच्चों को है तो 7th क्लास में 7 टीचर है और 2 हमने टीचर गांव के जन सहकारी अभियान में पहला पुरस्कार मिला है। आणि मुख्यमंत्री कार्य योजना प्रशिक्षण योजना या अंतर्गत एक शिक्षक असे संपूर्ण 7 शिक्षक माझ्या शाळेत कार्यरत आहेत। 7 जणांची एक टीम आम्ही मागच्या 1 वर्षापासून इथं कार्यरत आहोत। मागे 1 वर्षापासून जॉईन झाल्यापासून आम्ही माझ्या शाळेतील श्री RN रामटेके सर, BY वनवे मॅडम, MS सिंगनजोडे मॅडम हे कर्मचारी। सर या वर्षी जे विद्यार्थी पटसंख्या किती आहे? या वर्षी 70 विद्यार्थी पटसंख्या आहे। 1 ते 7 वर्ग असून 70 विद्यार्थी पटसंख्या आहे। त्या वर्षी हीच पटसंख्या 65 होती, ती 5-6 ने वाढलेली आहे आणि या वर्षी सुद्धा आम्ही जवळपास 10 ते 15 ने या वर्षी ही पटसंख्या वाढवण्याचा मागणी आहे। तुम्हाला एक प्रश्न विचारून राहिला, वेगळा प्रश्न। विज्ञान केंद्र म्हणून काही शाळेला विज्ञान भवन केंद्र मिळालेले आहेत, जसं अब्दुल कलाम साहेब वैज्ञानिक केले, तर विज्ञान केंद्राला एकाच भेट दिली की आपण? हो, आमच्या जवळच आमची शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाखोरी इथे APJ अब्दुल कलाम विज्ञान केंद्र आहे। त्या ठिकाणी आम्ही आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची 5 ते 7 च्या विद्यार्थ्यांची भेट दिलेली आहे। तिच्या उपक्रमांची माहिती जाणून घेतलेली आहे। गांधींजींचं स्वप्न होतं की आपला देश कुष्ठमुक्त असावा। महात्मा गांधींजींचं स्वप्न सालेभाटा PSC अंतर्गत आमचं गाव केसलवाडा पवार या गावांनी पूर्ण केलेलं आहे। आमचं गाव कुष्ठरोग मुक्त गाव आहे। त्याचप्रमाणे आताच अलीकडे आमच्या गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे। हे पुरस्कार असते सर 6 लाखाचं असते। 6 लाखाचा क्रमांकाचा पुरस्कार ते आमच्या ग्रामपंचायतला मिळालेला आहे। त्यानंतर पुन्हा आमचं स्मार्ट मध्ये पण सहभागी झालेलो होतो। RR पाटील सुंदरगाव स्पर्धा या स्पर्धेमध्ये पण आम्ही पण सहभागी झालेलो आहोत। त्याचा रिझल्ट परिणाम यायचा आहे। आम्हाला आशा आहे की त्या स्पर्धेमध्ये पण आमच्या गावाला क्रमांक मिळेलच। तेच पुन्हा विभागीय स्तराची तयारी सुरू आहे। त्यानंतर पण आम्ही राज्यापर्यंत तयारी करण्यास तयार आहोत। कोण अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी भेटी दिलेल्या आहेत गावामध्ये? झालेली आहे। वृक्ष लागवडच्या कार्यक्रमापासून तर आजपर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदचे क्लास 1 ऑफिसर म्हणजे वर्ग 1 चे अधिकारी, माननीय अधिकारी ते वृक्ष लागवडीकरिता तत्कालीन म्हणजे त्यावेळेसचे जे कलेक्टर साहेब होते, सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय। केसलवाडा पोवार गावातील जे शाळेत
जिल्हा परिषद शाळा केसलवाडा या ठिकाणी शिकलेले विद्यार्थी शिकत आहेत. काय नाव माझे पूर्ण नाव हर्षद टेकचंद निगोरे आहे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. माझ्या वर्ग शिक्षकाचे नाव सिंगंजुडे मॅडम आहे. आमच्या शाळेचे मुख्याध्यापकाचे नाव धर्मशाळे सर आहे. तर तुम्हाला वर्ग शिक्षक कोण आहेत? वर्ग शिक्षक सिंगंजुडे टीचर आता तुम्ही कोणते आहे? तुम्ही वेशभूषा मावळा मावळा वडिलाचं नाव काय? टेकचंद असे होते विद्यार्थी.